ठीक आहे. तासाला सुरुवात करूया आपण. सगळ्यांनी पुस्तकामधलं पान नंबर 51 काढायचा आहे. दुसरी इकाई बरशही जलद कविता. गोस्वामी तुलसीदास यांची कविता आहे. या कवितेचं आपल्याला स्वयं अध्ययन करायला सांगितलेलं होतं. आणखीन काही दिवसानंतर आपले हिंदी विषयाचे तास सुद्धा सुरू होणार आहेत. ते तास सुरू होण्यापूर्वी आपण आपला अभ्यास कशा पद्धतीनं पूर्ण ठेवायचा आहे, आपली स्वाध्यायवही कशा पद्धतीनं पूर्ण पाहिजेत, याचा आपण कॉमन चेकिंग या तासाला करणार आहे. दुसऱ्या इकाईमध्ये जेवढे टॉपिक आपले झालेले आहेत त्यांच्यावरचा स्वाध्याय आपला कशा पद्धतीचा पाहिजेत त्याची मी कॉमन उत्तरं आता या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ती उत्तरं वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत का हे चेक करून घ्यायचं आहे. आणि जर तुमची उत्तरं चुकीची असतील, त्याच्यामध्ये काही करेक्शन असतील, तर तुम्ही पेन्सिलनं तिथं मार्किंग करून ठेवायचं आहे. नंतर हा व्हिडिओ परत तुम्ही बघून योग्य अशा पद्धतीची सर्व उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये पूर्ण ठेवायची आहेत. येत्या काही दिवसांमध्ये हिंदी विषयाच्या वह्या मी चेकिंगसाठी मागवणार आहे. 10वी अ1 आणि 10वी ब या 2 वर्गांच्या वह्या मी स्वतः चेक करणार आहे. 10वी अ2 या वर्गाच्या वह्या भोरे सर चेक करतील. तरी सुद्धा बोर्ड पॅटर्न प्रमाणे आपला स्वाध्याय कशा पद्धतीनं पूर्ण पाहिजेत हे आपण आता चेक करणार आहे. यासाठी पुस्तकामध्ये पान नंबर 53 वर या. मी जो स्वाध्याय सांगतोय तो स्वाध्याय त्या पद्धतीनं तुम्ही लिहिलाय का हा आपण पटापट चेक करत जायचा आहे. सूचना के अनुसार कृति पूर्ण कीजिए. पद्यांश में आए प्राकृतिक जल स्रोत. पहिल्या चौकोनामध्ये नदी, दुसऱ्यामध्ये समुद्र. नदी शब्दाला द ला दुसरी वेलांटी. दूसरा प्रश्न आहे निम्न अर्थ को स्पष्ट करने वाली पंक्तियां लिखिए. पान नंबर 53 वर आपण आलोय. निम्न अर्थ को स्पष्ट करने वाली पंक्तियां संतों की सहनशीलता यासाठी या कवितेमध्ये आलेली ओळ आहे. संत के बचन खल के बचन संत सहज जैसे. खल के बचन संत सहज जैसे. दूसरा आहे कपूत के कारण कुल की हानी. यासाठी कवितेमध्ये आलेली ओळ आहे जिमी कपूत के उपजे कुल सद्धर्म नसाही. जिमी कपूत के उपजे कुल सद्धर्म नसाही. तिसरा आहे तालिका पूर्ण कीजिए. इने याच्या ठिकाणी येणार दादूर आणि यह कहा गया है बटू समुदाय. आणि दुसऱ्यामध्ये सज्जनों के सद्गुण याच्यामध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये येणार समिटी समिटी तालाब में जल भरना. समिटी समिटी तालाब में जल भरना. चौथं जोडिया मिलाइये. दमकती बिजली याचं उत्तर आहे अ दुष्ट की मित्रता. नव पल्लव से भरा वृक्ष याचं उत्तर आहे ब साधक के मन का विवेक. तिसरा आहे उपकारी की संपत्ती याचं उत्तर आहे क ससी संपन्न पृथ्वी. आणि चौथा आहे भूमी की याचा आहे ड माया से लिपटा जीव. आता इथे तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की अ ब कड ही जशी ज्या क्रमाने दिलेले आहेत त्याचप्रमाणे त्याच्या जोड्या सुद्धा येत आहेत. पाचवा आहे इनके लिए पद्यांश में प्रयुक्त शब्द. बादलसाठी आलेला आहे जलद. बरशही जलद. जलद म्हणजे बादल किंवा घन. आणि दुसरा ग्रहसाठी आलेला आहे पतंग किंवा सूर्य. उपग्रहासाठी आलेला आहे मही. मही शब्दात हला पहिली वेलांटी. पेडसाठी आलेला शब्द आहे बिटप. पौधासाठी अर्क डॅश जवास आणि पत्तेसाठी पात.
यानंतर 6वा प्रश्न है, प्रस्तुत पद्यों से अपनी पसंद से किन्हीं 4 पंक्तियों का सरल अर्थ. आपण प्रत्येक कवितेचा सगळा भावार्थ लिहितच आलेलो आहे, त्याप्रमाणे आपला भावार्थ लिहायचा आहे. उपयोजित लेखनमध्ये कहाणी लेखन, परहित सरिस धर्म नहीं भाई, इस सुवचन पर आधारित कहाणी लेखन कीजिए. म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यासारखा चांगला धर्म नाही, चांगली गोष्ट नाही, यावर आधारित कहाणी लेखन करायचं आहे. आता सुविचारावर आधारित कहाणी लेखन अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. गोष्टीचं नाव वर पाहिजेत, गोष्ट परिच्छेद आणि सुरुवात पाहिजेत, 3 परिच्छेद पाहिजेत, गोष्टीची सुरुवात, गोष्टीचा मध्य, गोष्टीचा अंत, गोष्ट भूतकाळामध्ये पाहिजेत, गोष्ट जास्तीत जास्त 1.25 पान ते 1.5 पान पाहिजेत, त्यापेक्षा जास्त लिहू नका. आणि त्यानंतर सीख, ला दुसरी वेलांटी, गोष्टीतून काय शिकवण मिळाली ती एका वाक्यामध्ये लिहायची. आता हा जो स्वाध्याय मी तुम्हाला सांगायला लागलोय त्या पद्धतीने तुम्ही लिहिलाय का चेक करा. याच्यामध्ये तुमच्या जर किरकोळ चुका असतील तर तिथं त्या ठिकाणी स्टार करा, मार्किंग करून ठेवा. नंतर जेव्हा मी स्वाध्याय वेळा चेक करणार तेव्हा अशाच पद्धतीचा तुमचा स्वाध्याय असला पाहिजे. जर तो नसेल तर मात्र तुम्हाला स्वाध्याय परत लिहावा लागेल. पान नंबर 53 वरचा स्वाध्याय याची आपण चर्चा केली. यानंतर पान नंबर 56 वर या. सगळे शब्दार्थ, मुहावरे, मुहावऱ्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग. वहीमध्ये बघा जिथं वाक्यात उपयोग तुम्ही केलेला आहे तिथं पेन्सिल अंडरलाईन केले का. उदाहरणार्थ दाद देना यानी प्रशंसा करना. अच्छे खिलाड़ी की सारे प्रेक्षक हमेशा दाद देते हैं. आता दाद देते हैं हा मुहावरा जिथं वाक्यात आला त्याला पेन्सिल अंडरलाईन पाहिजे. यानंतर स्वाध्यायामध्ये बघा संजाल पूर्ण कीजिए, गर्मी की विशेषताएं, भीषणता, अंगारेसी तपन, उमस होना आणि लू चलना. 4 चौकोनामध्ये 4 उत्तर. भीषणता, अंगारेसी तपन, उमस होना, लू चलना. दूसरा आहे मौसम ऐसा था, लिजलीजा आणि घुटन भरा. लिजलीजा आणि घुटन भरा, दोन्ही चौकोनामध्ये 2 उत्तर. तिसरा आहे कारण लिखिए, युवक को पहिले नोकरी न मिल सकी. याचं तुम्ही योग्य कारण लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. आणि दुसरा आखिरकार अधिकारियों द्वारा युवक का चयन कर लिया गया. याचं सुद्धा उत्तर पूर्ण वाक्यामध्ये. चौथं कृती पूर्ण कीजिए, लेखक के मन परिवर्तन के कारण. पहला है पहाड़ों पर घूमने में हजारों रुपए खर्च करना. दूसरा अच्छे होटलों में रुकना. तीसरा बड़ी दुकानों में दाम पूछे बिना खर्च करना. आणि चौथं गरीब से 2 रुपए के लिए झिकझिक करना. 4ही चौकोनामध्ये 4 उत्तर. 5वां है प्रवाह तालिका पूर्ण कीजिए, लोग रिश्वत देकर ये लाभ उठाते हैं. 4 चौकोनामध्ये 4 वाक्य येणार आहेत. रुके हुए कार्य करवाना, दूसरा दबी हुई फाइलें निकलवाना, तीसरा टलती हुई पदोन्नति करवाना आणि चौथं रोकी गई नौकरी प्राप्त करना. घेतो मी नंतर. पशु वायफाय बंद केलेस काय.
आवाज ऐकू येते का बघा जरा. ओके. पान नंबर 56 वरचा स्वाध्याय आपण बघितला. यानंतर पान नंबर 57 भाषा बिंदु म्हणजे व्याकरण. अर्थ के आधार पर निम्न वाक्यों के भेद लिखिए. अर्थावर आधारित वाक्यांचे प्रकार. भेद म्हणजे प्रकार. पहिलं उत्तर आहे प्रश्नवाचक वाक्य, दुसरं विधानार्थक वाक्य, तिसरं निषेधार्थक वाक्य, चौथं आज्ञार्थक वाक्य, पाचवं प्रश्नार्थक वाक्य, सहावं विधानार्थक वाक्य, सातवं विस्मयार्थक वाक्य, आठवं आज्ञार्थक वाक्य, नववं विस्मयार्थक वाक्य आणि 10वं निषेधार्थक वाक्य. आता याच्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य कसं ओळखायचं ही साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतोय. जर तो प्रश्न असेल, त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थक वाक्य. एखादा आदेश त्याच्यामध्ये दिला असेल तर ते आज्ञार्थक वाक्य. निषेधार्थक वाक्य कशाला म्हणायचं बघा, ज्याच्यामध्ये नाही किंवा एखादा नकार आलेला आहे त्यावेळेला त्या पद्धतीच्या वाक्याला निषेधार्थक वाक्य म्हणायचं. आता याप्रमाणे ही उत्तर 1 ते 10. पहिलं प्रश्नवाचक, मग विधानार्थक, निषेधार्थक, आज्ञार्थक, प्रश्नार्थक, विधानार्थक, विस्मयार्थक, आज्ञार्थक, विस्मयार्थक आणि शेवटचं निषेधार्थक. दूसरा है कोष्टक की सूचना के अनुसार निम्न वाक्यों के अर्थ के आधार पर परिवर्तन कीजिए. थोड़ी बातें हुई. निषेधार्थक वाक्य म्हणजे आपल्याला त्याच्यात नकार कळवायचा आहे. थोडी भी बातें नहीं हुई. निषेधार्थक म्हणजे नकार येणार त्याच्यात. थोडी भी बातें नहीं हुई. मानू इतना ही बोल सकी. प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. फक्त सुरुवातीला क्या हा शब्द जोडायचा आहे. क्या मानू इतना ही बोल सकी आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तिसरं, मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा. विधानार्थक वाक्य. मैं आज रात का खाना खाऊंगा. विधानार्थक वाक्य बनवत असताना त्याच्यातला नकार आपण काढायचा आहे. ते एक साधं सोपं विधान असलं पाहिजे. मैं आज रात का खाना खाऊंगा. विस्मयार्थक वाक्य. विस्मय म्हणजे आश्चर्य. गाय ने दूध देना बंद कर दिया. आता एखादा विस्मयकारक शब्द पुढे जोडायचा आहे. अरे, उद्गारवाचक चिन्ह. अरे, गाय ने दूध देना बंद कर दिया आणि त्यानंतर पूर्ण विरामच येणार. पाचवं, तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. आज्ञार्थक वाक्य. तुम अपना ख्याल रखो. तुम अपना ख्याल रखो. आता यानंतर चौथा स्वाध्याय बघा. रचना के आधार पर वाक्यों के भेद पहचान कर कोष्टक में लिखिए. कोष्टक म्हणजे ब्रॅकेट, कंस. रचना के आधार पर वाक्याचे प्रकार 3 आहेत. रचना के आधार पर म्हणजे कन्स्ट्रक्शन, वाक्याची रचना कशी आहे त्या पद्धतीने. पहिला आहे साधारण किंवा सरळ वाक्य, दुसरा आहे मिश्र वाक्य, दुसरा आहे संयुक्त वाक्य आणि तिसरा आहे मिश्र वाक्य. आता याच्यामध्ये साधारण किंवा सरळ वाक्य कशाला म्हणायचं बघा, ज्या वाक्यामध्ये एक कर्ता, एक कर्म, एक क्रिया आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एक उद्देश आणि एकच विधेय आहे, जे सिंपल सेंटेन्स आहे त्याला साधारण किंवा सरळ वाक्य म्हणायचं. संयुक्त वाक्य म्हणजे 2 वाक्य एकमेकांना जोडलेली आहेत, ज्याच्यामध्ये और, किंतु, परंतु, इसलिए असा शब्द आलेला आहे. तो समुच्चयबोधक अव्ययच असतो. अशी 2 स्वतंत्र वाक्य जोडली असतील, तो जोडणारामध्ये एखादा शब्द आला असेल, ते जर समुच्चयबोधक अव्यय असेल, अशाला संयुक्त वाक्य म्हणायचं. आणि मिश्र वाक्य म्हणजे काय हे लक्षात ठेवा. आपल्याला साधारण किंवा सरळ वाक्य हे पटकन ओळखता येते. आपले जमलिंग करणारे 2 प्रकार आहेत, संयुक्त आणि मिश्र. मिश्र वाक्य म्हणजे एकमेकांवर आधारित असणारी वाक्य, ती एकमेकांपासून वेगळी होत नाहीत. ती संयुक्त वाक्याप्रमाणे समुच्चयबोधक अव्ययाने जोडलेली असणार. जोडलेला शब्द त्याच्यात सेम असणार. पण जर तुम्ही जोडलेला शब्द काढून टाकला तर पहिल्या अर्थापासून दुसरा असा अर्थबोध होणार नाही, किंवा फक्त दुसरं वाक्य वाचलं तर पहिल्याचा अर्थबोध होणार नाही. म्हणजे जी वाक्य एकमेकांवर आधारित असतात त्यांना मिश्र वाक्य म्हटलं जातं. हे लक्षण लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामध्ये आपले जमलिंग होते. संयुक्त वाक्यामध्ये जोडणारा शब्द जर आपण काढून टाकला
तर आपल्याला 2 स्वतंत्र वाक्य मिळतात. पण मिश्र वाक्य ही एकमेकांवर आधारित असतात, ती आपण एकमेकांपासून वेगळी करू शकत नाही. आता याची उत्तर मी आपल्याला सांगतोय. पहिलं सरळ वाक्य, दुसरं सरळ वाक्य, तिसरं मिश्र वाक्य, चौथं संयुक्त वाक्य, पाचवं सरळ वाक्य आणि 6वं संयुक्त वाक्य. अशा पद्धतीनं हा स्वाध्याय आपण पूर्ण करायचा. यानंतर उपयोजित लेखनमध्ये जल है तो कल है निबंध लिहायचा आहे. इथं जरी सांगितलं असलं 80 से 100 शब्दों में, तरी सुद्धा निबंध लेखन हे आपलं किमान 2 पानांपेक्षा जास्त, 2.25 ते 2.5 पानांपर्यंत पाहिजेत. एक 5-7 ओळींचा परिच्छेद अशा पद्धतीने परिच्छेद करा. निबंधाचे मनातल्या मनात मुद्दे तयार करा. निबंधाची सुरुवात आणि शेवट आकर्षक पाहिजेत. मुहावरेदार अलंकारिक भाषाशैली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निबंधामध्ये कोटेशन्स म्हणजे काव्यपंक्ती पाहिजेत. अशा पद्धतीनं जर रुचकर निबंध असेल, तो जर 2 पानांपेक्षा जास्त लिहिला असेल, जर 2 पानांपेक्षा कमी असेल, तर तो अतिशय दर्जेदार असावा. तरच तुम्हाला 7 पैकी 5.5 किंवा 6 मार्क बोर्ड देत असतं. आणि म्हणून निबंध लेखनाची विशेष तयारी करा. यानंतर पान नंबर 58 वर या श्रमसाधना हा तिसरा पाठ यावर्षी पुरता कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे याच्यावरच्या स्वाध्यायाची आपण चर्चा करण्याची गरज नाही. पण याच्यावरचा जो 64 वरचा स्वाध्याय दिलाय, तो भाषाबिंदू म्हणजे व्याकरणाचा आहे. तो मात्र येऊ शकतो. वर आपल्याला दिसेल की परिच्छेदामध्ये एकूण 6 मुहावरे दिलेले आहेत आणि खाली 5 वाक्य दिलेले आहेत. 5 वाक्यांमध्ये जी क्रिया आहे, त्या अर्थाच्या ऐवजी वरचा मुहावरा जो सूट होईल तो आपण वापरायचा आहे आणि ते वाक्य बदलून परत लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी आपल्याला सांगतोय, करामत अली होले से लक्ष्मी से स्नेह करने लगा. आता स्नेह करने लगा याच्यासाठी वरचा कुठला मुहावरा मॅच होऊ शकतो, तर तो आहे पहिला, हात फेरणं. मग तो वाक्यात रूपांतरित करून लिहायचा आहे. करामत अली होले से लक्ष्मी से हात फेरने लगा किंवा लक्ष्मी की पीठ पर हात फेरने लगा, असं ते वाक्य पाहिजेत. दुसरा, सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं भयभीत हो गया. भयभीत हो गया याच्यासाठी वरचा मुहावरा सूट होणार आहे, काप उठना. मग तो वाक्यानुसार बदलणार. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं काप उठता हूं. काप उठना जसाच्या तसा मुहावरा लिहायचा नाही, मैं काप उठता हूं, अशा पद्धतीनं तो मुहावरा बदलणार. तिसरं, क्या आपने मुझे अपमानित करने के लिए यहां बुलाया था. अपमानित करना यासाठी मुहावरा आहे इज्जत उतारना. मग ते तिसरं वाक्य असं येणार, क्या आपने मुझे इज्जत उतारने के लिए यहां बुलाया था, प्रश्नचिन्ह. चौथं, सिरचन को बुलाओ, चापलूसी करता हुआ हाजिर हो जाएगा. चापलूसी करना याच्यासाठी मुहावरा आहे दुम हिलाना. तो वाक्यानुसार बदलणार. वाक्य असं बनणार, सिरचन को बुलाओ, दुम हिलाता हुआ हाजिर हो जाएगा. आता इथं सुद्धा जो मुहावरा आपण बदलून लिहिलाय त्याला अंडरलाईन करायचे. पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गए. क्रोध में आना म्हणजे तिलमिला जाना. 5व्याचं उत्तर येणार, पंडित बुद्धिराम काकी को देखते ही तिलमिला गए. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी अर्थाच्या ऐवजी योग्य ते मुहावरे वापरायचे. हा सुद्धा प्रश्न आपल्या बोर्डाला येणार. 5वां आहे, मुहावरों का अर्थ लिखकर उनका वाक्य में प्रयोग. आता हा प्रश्न आपण 5वी पासून सोडवत आलोय. मी फक्त मुहावऱ्याने त्यांचा अर्थ सांगतो. वाक्यात उपयोग ज्याचं त्यानं प्रत्येकाच्या बुद्धीनं वेगवेगळा लिहिलेला असणार. पण जिथं वाक्यात उपयोग तुम्ही केलाय त्याला पेन्सिल अंडरलाईन पाहिजेत. फॉर एग्जाम्पल, गुजर बसर करना म्हणजे जीविका चलाना, यानी किसी तरह गुजारा करना. गरीब किसान हर साल किसी न किसी तरह अपना गुजर बसर करता है, हे त्याचं वाक्य. गुजर बसर करता है याला पेन्सिल अंडरलाईन करायची. मुहावऱ्यांचा वाक्यात उपयोग करत असताना ती पुस्तकामधलीच पाहिजे, ती गाईडमधलीच पाहिजेत असा नियम नाही. साधं सोपं वाक्य तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही लिहिला तरी चालते. आता ब च्या विद्यार्थ्यांसाठी मी एक टेक्निक सांगतो. मुहावरा माहिती आहे, अर्थ माहिती आहे, पण वाक्यात उपयोग जमत नाही, तिथं मैचा वापर करायचा.
गुजर बसर करणं हा मुहावरा आहे, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, पण वाक्य सुचत नाही आहे, गाईड मधलं पाठ केलेलं आठवत नाही आहे. त्यावेळेला साधं सोपं वाक्य, मैं गुजर बसर करता हूं, असं वाक्य लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क पडणार. मै वापरायचं आणि तो मुहावरा वाक्यात उपयोगात आणायचा. गला फाड़ना म्हणजे चिल्लाना किंवा ऊंची आवाज में बोलना. कलेजे में हुक उठना यानी कसक होना यानी दुख होना. सीना तान कर खड़े रहना यानी दृढ़तापूर्वक अड़े रहना. टांग अड़ाना यानी कार्य में बाधा डालना. जेब ढीली होना यानी काफी खर्च होना. निजात पाना यानी मुक्त होना, उससे छुटकारा पाना. फूट फूट कर रोना यानी बहुत रोना किंवा बिलकते हुए रोना किंवा जोर जोर से रोना. मन तरंगायित होना, मौज में आना किंवा आनंदित होना. मुंह लटकाना यानी चिंतित होना किंवा नाराज होना किंवा दुख से सिर नीचा कर लेना. आता याच्यामध्ये अर्थाला अर्धा मार्क असतो, वाक्यात उपयोगाला अर्धा मार्क असतो, दोन्ही बरोबर आले तर 1 मार्क असतो. यानंतर उपयोजित लेखनामध्ये आपल्याला मिट्टी, चांद, खरगोश आणि कागज हे 4 शब्द दिलेले आहेत. शब्दांवर आधारित कहाणी लेखन. हा प्रश्न मागील वर्षापासून बंद झालेला आहे, त्यामुळे तिथं पेन्सिलनं फुली मारून ठेवा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला बोर्डाला येणार नाही. आपल्याला पारंपरिक पद्धतीनं मुद्देच येणार, त्याची गोष्ट आपल्याला लिहायची आहे. यानंतर पान नंबर 66 वर या. छापा कवितेवरचा स्वाध्याय. कृति पूर्ण कीजिए. कवि ने छापा मारो से मांगा कुछ धन आणि 1 तख्त. घरों की स्थिति दर्शाने वाली पंक्तियां. आता समृद्धि के बारे में. जिनके घर में सोने चांदी के पलंग और सोफे है, असं येणार. अभावग्रस्त यांच्या ठिकाणी येणार फटे हुए तकिये और रसोई की खाली पीपियां. लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाची 2 उत्तर लिहायचे तो प्रश्न 1 मार्काला असतो आणि ज्या प्रश्नाची 4 उत्तर लिहायचे तो प्रश्न 2 मार्काला असतो. आपण जे लिहिले त्याच्यामध्ये जर पुन्हा वेलांटी उकारच्या चुका झाल्या तर परत आपले मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे मी जे सांगायला लागलोय ते अतिशय बारकाईने बघा. त्या पद्धतीने आपले वेलांटी उकार सुद्धा सगळे चेक करा. पान 67 वर या. स्वाध्याय पहिलं, संजाल. संजाल म्हणजे वेब डायग्राम. आकृती पूर्ण करायची आहे. ये वस्तुएं खाली थी. प्रत्येक चौकोनामध्ये 1 उत्तर येणार. अलमारी, दुसऱ्यामध्ये रसोई की पीपियां, तिसऱ्यामध्ये कनस्तर डॅश मटके आणि चौथ्यामध्ये बच्चों का गुल्लक. गुल्लक म्हणजे लहान मुलांचं लोटकं, ज्याच्यामध्ये आपण पैसे साठवत असतो. दूसरा, कृति पूर्ण कीजिए. कवि द्वारा छापा मारों को दिए गए 2 सुझाव. पहला सुझाव, जिसके घर में अधिक धन हो तो ले लीजिए. दूसरा सुझाव, जिसके घर में बिल्कुल धन न हो उसे कुछ धन दे दीजिए. आता याचं उत्तर लिहिताना 2 ॲरो करायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही 2 वाक्यामध्ये लिहायचं आहे. शयन कक्ष में पाई गई चीजें. शयन कक्ष म्हणजे बेडरूम, झोपण्याची खोली. फटा हुआ तकिया आणि दुसरं टूटी हुई अलमारी. याप्रमाणे 2 उत्तर. तिसरा आहे कविता के आधार पर जोडियां. जोड्या जुळवलेल्या बघा. अर्थ नई कविता में, सुवर्ण काव्य कृतियों में, चांदी बालों में, मुद्रा चेहरे पर. आता इथे रेषा मारून तुम्ही जुळवलं असेल तरी चालते, पण परीक्षेमध्ये मात्र त्या प्रश्नासमोर ते उत्तर पाहिजेत. म्हणजे अ स्तंभासमोर ब स्तंभातील योग्य ते उत्तर तुमचं लिहिलं पाहिजेत. परीक्षेमध्ये बोर्डाला रेषा मारायच्या नाहीत. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए म्हणजे फ्लो चार्ट दिलेला आहे. छापा मारने वालों में आया परिवर्तन. आता हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. पूर्ण वाक्यात लिहिताना आधी कधी चौकोन आकायची गडबड करायची नाही. पहिला तुमचं उत्तर लिहायचं आणि मग त्याला चौकोन आकायचा. 4 वाक्यांमध्ये हे उत्तर येणार. उनका खिला हुआ चेहरा मुरझा गया. दूसरा, हृदय में रौद्र की जगह करुण रस समा गया. तीसरं, बोले क्षमा कीजिए गलती के लिए. आणि चौथं, असफलता पर मन ही मन पछताने लगे. अशी 4 वाक्य येणार.
पांचवा, ऐसे प्रश्न बनाइए जिनके उत्तर निम्न शब्द हो. अरण्यकांड हे उत्तर असलं पाहिजे असा प्रश्न बनवायचा आहे. प्रश्न कसा असू शकतो बघा. कवि के घर में क्या देखकर छापा मारने वालों का खिला चेहरा मुरझा गया. कवि के घर में क्या देखकर छापा मारने वालों का खिला चेहरा मुरझा गया. दुसरं, तख्त हे उत्तर आलं पाहिजे. त्याचा प्रश्न कसा बनेल. लेखक छापा मारने वालों से अपने घर में क्या डलवाने के लिए कहते हैं. लेखक छापा मारने वालों से अपने घर में क्या डलवाने के लिए कहते हैं. तिसरं, असफलता हे उत्तर पाहिजे. तर त्याचा प्रश्न कसा बनेल बघा. कवि के घर छापा मारने पर छापा मारने वालों को क्या मिला. कवि के घर छापा मारने पर छापा मारने वालों को क्या मिला. याचं उत्तर आहे असफलता. आणि चौथं, अनधिकृत हे उत्तर बनलं पाहिजे. तर त्याचा प्रश्न कसा असणार आहे. छापा मारने वालों को लेखक से किस प्रकार का अर्थ चाहिए था. छापा मारने वालों को लेखक से किस प्रकार का अर्थ चाहिए था. आता प्रश्न बनवायचा आहे म्हटल्यानंतर साहजिक त्याच्यानंतर सगळीकडे प्रश्नचिन्ह येणार. आता सोना चांदी अर्थ और मुद्रा इन शब्दों के निम्न अर्थ बताते हुए कविता के आधार पर इनके अर्थ लिखिए. सोना म्हणजे धातू आणि दुसरा अर्थ आहे सोना म्हणजे नींद. चांदी याचा पहिला अर्थ आहे धातू, दूसरा अर्थ बाल सफेद होना, तीसरा अर्थ इसका पहला अर्थ है पैसा और दूसरा अर्थ यानी मतलब. मुद्रा इसका पहला अर्थ है सिक्का म्हणजे नाणं, डॉलर, और तीसरा अर्थ है भाव म्हणजे इमोशन्स, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. आता यानंतर सातवा आहे ते स्वमत आहे. स्वमत आपल्याला माहिती आहे ते 7 ते 8 ओळींमध्ये म्हणजे आपल्या बोर्ड परीक्षेच्या जी उत्तरपत्रिका आहे त्याच्या अर्धपान. स्वमत हे शक्यतो सकारात्मक असावं. हे स्वमत आहे म्हणजे तुमचं मत आहे. त्याच्यामध्ये जे तुमचं मत तुम्ही मांडाल त्याच्यानुसार तुम्हाला मार्क पडणार. फक्त त्याच्यामध्ये जर तुम्ही वेलांटी उकारच्या चुका केलात तर तुमचे मार्क कमी होत जाणार. आता यानंतर 67 पानावर उपयोजित लेखनमध्ये माईक जरा बंद करा. कुणाचा ऑन आहे. पुस्तक प्रदर्शनी और बिक्री विज्ञापन तयार कीजिए. एक जाहिरात आपल्याला बनवायची आहे. आता पुस्तक प्रदर्शनी विषयाची ही जाहिरात आहे. आता याच्यामध्ये दिलेले जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे तुमचे त्यात आले पाहिजेत. जाहिरात कशी बनवायची तर प्रश्नामध्ये ज्या ज्या गोष्टी विचारल्यात त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यात पाहिजेत. स्थल म्हणजे पुस्तक प्रदर्शनाचं ठिकाण, विशेषता म्हणजे इतर बुक स्टॉलपेक्षा याच्यामध्ये काय विशेषता आहे, पुस्तकों के प्रकार, इथे तुम्हाला कोणकोणती पुस्तकं मिळणार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, तिथी म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे प्रदर्शन उघडं आहे, आणि समय म्हणजे पुस्तक प्रदर्शन पाहण्याची वेळ कुठून कुठपर्यंत आहे. एवढे मुद्दे याच्यामध्ये जरा अलंकारिकपणा पाहिजेत. टायटल, सब टायटल, लहान मोठेपणा, जशी जाहिरात आकर्षक असते, कोपऱ्यामध्ये पुस्तकाचं चित्र. आता ज्यांची चित्रकला चांगली आहे असे विद्यार्थी याच्यामध्ये तिथं एखादं चांगलं चित्र सुद्धा काढू शकतात. तर हा मॅटर लिहिल्यानंतर परत त्याला फ्रेमिंग आवश्यक आहे. फ्रेमिंग म्हणजे चौकून करायचं. जाहिरात लेखनासाठी हे कंपल्सरी आहे. आणि बोर्डानं आपल्याला सांगितलं की जाहिरात पेननंच काढा. बरेच विद्यार्थी आकृती काढल्यासारखं पेन्सिलनं काढतात. ती पेन्सिलनं तुम्ही रफ स्केच करून घ्या, पण नंतर तुम्ही ती पेननं करा. आता ज्यांची चित्रकला चांगली आहे, ज्यांना डायग्राम जमतात अशाच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये कलाकृती काढा. बाकीच्यांनी फक्त जो लेखी मॅटर आहे तो मोठ्या लहान अक्षरामध्ये टायटल, सब टायटलमध्ये जरी तुम्ही लिहिला तरी तुम्हाला चांगले मार्क पडणार. त्याला फ्रेमिंग करा. डिझायनिंग फार आणि किचकट केलं पाहिजेत असा त्याच्यात विषय नाही. फक्त त्या जाहिरातीबद्दलचे सगळे मुद्दे तुमचे त्याच्यात आले पाहिजेत. आता नवनीत गाईडमध्ये सुद्धा जाहिरात लेखनाचे काही नमुने दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून ठेवा. यानंतर 5व्या धड्यावरच्या स्वाध्यायावर आपण येतोय. पान 72, शब्दार्थ, मुहावरे, मुहावऱ्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग. स्वाध्यायामध्ये पहिलं संजाल, शास्त्री जी की स्वभावगत विशेषताएं, ईमानदारी, सादगी, सरलता आणि दूसरों की सहायता करना. चारही ठिकाणी 4 उत्तरं. आता इथे तुम्हाला 4 रेषा दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही चौकोन करून उत्तर लिहिला तरी चालते.
परिणाम लिखिए। सुबह 5:30 पौने 6 बजे दरवाजा खटखटाने का परिणाम। आता त्याचा काय परिणाम झाला तो तुम्ही लिहायचा। 60 पैसे प्रति किलोमीटर के हिसाब से पैसे जमा करवाने का परिणाम। आता त्याचा परिणाम मी आपल्याला सांगतोय। पिताजी की यह बात सुनकर दोनों भाई वहां रुक नहीं सके। पूर्ण विराम, कमरे में जाकर देर तक फूट फूट कर रोते रहे। म्हणजे जी घटना घडली त्याचा परिणाम काय झाला तो आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचा आहे। पाठ में प्रयुक्त गहनों के नाम, गहने म्हणजे जेवर, अलंकार। 5 ग्राम सोना, टीका, नथुनी आणि बिछिया। आता वर्ण पहली से विलोम शब्दों की जोड़ियां ढूंढकर लिखिए। वर्ण पहली म्हणजे शब्दकोड, विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या याच्यातल्या शोधून लिहायच्या आहेत। पहिली जोडी आहे दुःख सुख। हिंदीमध्ये दुःख शब्द लिहिताना त्याच्यामध्ये विसर्ग येत नाही, हे लक्षात ठेवा। दुःख पहिला उकार, विरुद्धार्थाचा शब्द जेव्हा आपण लिहितो तिथं मल्टिपल साइन येणार, गुणुले चिन्ह। प्रसन्न अप्रसन्न, बुरा भला, सदुपयोग दुरुपयोग, अशा या जोड्या आहेत। पाचवा आहे पर जो असल गहना है वो तो है, इस वाक्य से अभिप्रेत भाव लिखिए। आता हे या धड्यामधलंच एक वाक्य आहे, त्याच्यामध्ये काय भावना व्यक्त केलेली आहे तर याची भावना अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। सोने चांदी के अलंकार शरीर को बाहर से सुंदर बनाते हैं। स्त्री का असली गहना उसका पति होता है जो जीवन भर उसका साथ निभाता रहता है। म्हणजे त्या वाक्यामध्ये काय भावना व्यक्त केलेली आहे ते आपल्या शब्दात लिहायचं आहे। आता ते गाईड मधलंच पाठ करायला पाहिजेत आणि तशीच वाक्यरचना पाहिजेत असं काय नाही आहे, तुम्ही तुमच्या शब्दात लिहिला तरी चालू शकेल। 6वां है कुर्ते के प्रसंग से शास्त्री जी के इन गुणों का पता चलता है। पहला गुण किफायत से रहना, किफायत म्हणजे काटकसर, आणि दूसरा खादी के कपड़ों से लगाव। पाठ में प्रयुक्त परिणामों की सूची तैयार कीजिए। परिमाण, परिमाण दिलेला आहे, परिमाण म्हणजे मोजमाप करण्याची साधनं। ग्राम, किलोमीटर, पैसे, 5:30 पौने 6 ही सगळी परिमाण आहेत। आणि पल, मिनिट, बजे, सप्ताह, महिना ही सुद्धा परिमाण आहे। एखादे गोष्ट वजन मापन करण्याचं साधन म्हणजे परिमाण, म्हणजे त्याला एकक म्हणतो आपण। मग ते ग्रॅम, किलोमीटर, मिनिट, सप्ताह, महिना अशा पद्धतीनं आलेला आहे। पर शब्द के दो अर्थ, पर याने पक्षी का पंख, आणि दुसरं पर म्हणजे लेकिन म्हणजे परंतु। अभिव्यक्तीमध्ये साधा जीवन उच्च विचार म्हणजे सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग याच्याबद्दल तुमचं मत व्यक्त करायचं आहे। साहजिकच ते अर्धपान असलं पाहिजेत, ते सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न करा। 73 पानावर भाषा बिंदूमध्ये अशुद्ध वाक्य शुद्ध करायचे आहेत। आता मी याची उत्तर वाचून दाखवतोय। प्रत्येक वाक्यामध्ये 2-2 बदल आहेत। करामत अली गाय अपने घर ले आए, आपणीच्या ऐवजी अपने, लाईच्या ऐवजी ले आए। मग आता इथं सुद्धा तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे तिथे ज्या ज्या शब्दांमध्ये तुमचा बदल झालाय ते दोन्ही शब्दांना अंडरलाईन पाहिजे। त्या 2 शब्दांना अंडरलाईन केला की परीक्षकाला कळते की यानं 2 बदल लिहिलेले आहेत आणि मग तुम्हाला 1 मार्क पडतोय। दुसऱ्या वाक्यात उसनेच्या ऐवजी उसे, गाय की पीठ पर डंडे बरसाने नहीं चाहिए थे, थीच्या ऐवजी थे। तीसरा, करामत अली ने रमजानी पर गाय की, केच्या ऐवजी की, देखभाल की जिम्मेदारी सौंपी, दोन्ही ठिकाणी की, कला दुसरी वेलांटी। चौथं, आचार्य अपने, अपनीच्या ऐवजी अपने, शिष्यों से, कोच्या ऐवजी से, मिलना चाहते थे, मिलना चाहते थे। 5वां, घर में तख्ता, तख्तेच्या ऐवजी तख्ता, के जाणार, च्या ऐवजी की होणार। घर में तख्ता की रखे जाने की आवाज आती है, घर में तख्ता रखे जाने की, काच्या ऐवजी की, आवाज आती है। 3 बदल आहेत इथं। तख्तेच्या ऐवजी तख्ता, जाने का, काच्या ऐवजी की,
आणि आताच्या ऐवजी आती. 6व्या वाक्यामध्ये 2 बदल आहेत. लड़के की तरफ मुखातिब होकर राम स्वरूप ने कुछ कहना चाहा. केच्या ऐवजी की आणि कोईच्या ऐवजी कुछ. मुखातिब होना यानी उसकी ओर देखना. सिरचन को कोई लड़का बाला नहीं थे. आता इथे लड़का बालाच्या ऐवजी बाल बच्चा. लक्ष्मी की एक झब्बेदार पूंछ था. आता झुब्बेदारच्या ऐवजी झब्बेदार पाहिजेत आणि थाच्या ऐवजी थी. नव कन्हैयालाल मिश्र जी की बिड़ला की पुस्तक पढ़ने लगे. केच्या ऐवजी की. एकच बदल आहे याच्यात आणि को हे जाणार. कन्हैयालाल मिश्र जी बिड़ला की पुस्तक पढ़ने लगे. आता बिड़ला हे या ठिकाणी एका लेखकाचं नाव आहे. 10वां डॉक्टर महादेव साहाने बाजार से नई, नयेच्या ऐवजी नई, ईवर मात्रा म्हणजे इडलिंबू मराठीतलं, पुस्तक खरीदी. को जाणार. खरीदी दला दुसरी वेलांटी. लेखक गोवा गए. को जाणार. और उनकीच्या ऐवजी उनके साथ साडू साहब भी थे. 12वां टिळक जी ने एक सज्जन के साथ की हुई व्यवहार बराबर थी. आता याचं उत्तर येणार टिळक जी ने एक सज्जन के साथ किया हुआ व्यवहार सही था. रंगीन फूल की माला बहुत सुंदर लग रही थी. फूलच्या ऐवजी फूलो, लोवर अनुस्वार. आणि ब होत लिहिताना आपण ब हुत असं लिहायचं. हला पहिला उकार, म्हणताना बहुत. बूढ़े लोग लड़के और कुछ स्त्रियां कुएं पर पानी भर रहे थे. आता बूढ़े लोग नंतरचं लोग जाणार. बूढ़े लड़के और कुछ स्त्रियां कुएं से पानी भर रहे थे. लड़का पिताजी और माँ बाजार को गई. को गईच्या ऐवजी गए. लड़का पिताजी, पिताजी हे जोडून येणार. बाजार गए, एड़काए पूर्णविराम. 16वां बरसों बाद पंडित जी को मित्र का दर्शन हुआ. मित्र के दर्शन हुए, एड़काए. काच्या ऐवजी के, हुआच्या ऐवजी हुए. गोवा के बीच पर घूमने में बड़ी मजा आई. बड़ीच्या ऐवजी बड़ा आणि आईच्या ऐवजी आया. सामने शहर देखकर यात्री का, काच्या ऐवजी के. प्राण मानो मुरझा गया. गयाच्या ऐवजी गए. आणि 19वां करामत अली की, केच्या ऐवजी की. आंखों में आंसू, उत्तर आई, आईच्या ऐवजी आए. आणि 20वां मैं मेरे देश से प्रेम करता हूं. तिथं मैं अपने देश से प्रेम करता हूं. मेरेच्या ऐवजी अपने, कोच्या ऐवजी से. म्हणजे वाक्य शुद्धीकरण करत असताना शक्यतो 2 बदलांचं वाक्य येणार. ते वाक्य म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये एखाद्या धड्यातलं छापलेलंच वाक्य असणार. ते दोन्ही बदल आपण लिहिलेत का बघायचं आणि त्यांना पेन्सिलने अंडरलाईन पाहिजेत. नंतर आहे मुद्द्यांवरून गोष्टी लिहायची आहे. हे मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे गोष्टीला नाव, 3 परिच्छेद गोष्टीचे, गोष्ट भूतकाळामध्ये, गोष्टीची सुरुवात, गोष्टीचा मध्य, गोष्टीचा शेवट, अशी 3 पॅरेग्राफ. गोष्ट जास्तीत जास्त 1.25 पान ते 1.5 पान. गोष्ट लिहून झाल्यानंतर पुन्हा सीक असा शब्द आणि गोष्टीतून काय शिकवण मिळाली ती पूर्ण एका वाक्यामध्ये. यानंतर 6वी कविता आहे. कव्वाली आहे. हम उस धरती की संतती है. याच्यावरचा स्वाध्याय मी आपल्याला सांगतोय. आता पूरक पठण पद्धतीचेच प्रश्न येणार. पहिला प्रश्न 2 मार्काचा असणार संजाल आणि दुसरा स्वमतसाठी असणार आहे. तरी पण स्वाध्याय बघा. वर काही वाक्य दिलेले आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. ऐतिहासिक म्हणजे याच्यातले हिस्टॉरिकल नावं कुठले आहेत इतिहासामध्ये आलेली, आणि पौराणिक म्हणजे आपल्या पुराणामध्ये कुठली नावं आलेली आहेत. पौराणिक मधली मी नावं आपल्याला पहिल्यांदा सांगतो. दुसऱ्या कॉलम मधली ध्रुव, प्रल्हाद, भरत, सीता आणि सावित्री ही सगळी पौराणिक नावं आहेत.
आणि इतिहासामध्ये ज्यांचा उल्लेख आहे ती आहेत लक्ष्मीबाई, रजिया सुलताना, दुर्गावती, पद्मिनी, चांद बीबी, जयमल पत्ता, पहिल्या कॉलम मध्ये। विशेषताओं के आधार पर पहचानिए। आता इथे विशेषता दिलेली आहे, आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं आहे। भारत माता के रथ के दो पहिए, पुरुष स्त्री किंवा लड़के लड़कियां, खूब लढने वाली मर्दानी। आता इथं 3 नाव आहेत, लक्ष्मीबाई, दुर्गावती, रजिया सुलताना। अपनी लगन का सच्चा म्हणजे प्रल्हाद, आणि किसी को कुछ न गिनने वाला म्हणजे जयमल पत्ता। आता सही गलत पहचानो। रानी कर्मवती ने अकबर को राखी भेजी थी, हे वाक्य गलत आहे। रानी कर्मवती ने हुमायून को राखी भेजी थी, हा त्याचा योग्य उल्लेख आहे। भरत शेर के दांत गिनते थे, हे वाक्य बरोबर आहे। राजा भरत हा वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायचा। झगड़ने से सब कुछ प्राप्त होता है, हे गलत आहे। झगड़ने से कुछ भी प्राप्त नहीं होता है, असं वाक्य पाहिजे। आणि ध्रुव आकाश में खेलते थे, हे गलत आहे। ध्रुव जमीन पर खेलते थे। आता कविता से प्राप्त संदेश म्हणजे पुन्हा इथं कवितेचा भावार्थ। यानंतर पान नंबर 7 महिला आश्रम, याच्यावरचा स्वाध्याय कसा पाहिजे बघा, पान 78 वर या। गुलदाउदी की विशेषताएं, सर्दी के मौसम में फूलने वाला फूल, पहिल्या गोलामध्ये। दूसरा, एक एक पंखुड़ी करके खिलती है। तीसरा, ये फूल बहुत टिकते हैं। आणि चौथं, इसकी कलियां महीनों तक नहीं खुलती। अशी 4 चौकोनामध्ये 4 उत्तर। कारण बताइए किंवा कारण लिखिए। काकाजी ने कंपास बॉक्स मंगाकर रखा, तारों के नक्शे बनाने थे, ये त्याचं कारण आहे। लेखक ने फूल के गमले अपने पास से निकाल दिए, गमलों में लगे फूलों के पौधे सूख गए थे। तीसरा, प्रत्यय लागून बनलेला शब्द, मानवता, मानवता, प्रत्यय साधित शब्द म्हणजे प्रत्यय लागून बनलेला शब्द। कुशलता आणि कुशलता म्हणजे शब्द मध्ये येणार मानव, ता मध्ये येणार ता, प्रत्यय साधित शब्द येणार मानवता। तसं कुशलता शब्द असणार कुशलता, उत्कृष्टता शब्द असेल उत्कृष्टता, एकता शब्द बनेल एकता, सफलता शब्द बनेल सफलता। चौथं, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए, आश्रम के नियम, याचे 4 वाक्य आहेत। आश्रम की व्यवस्था में पुरुष का संबंध नहीं होगा। दूसरा, आश्रम का विज्ञापन अखबार में नहीं दिया जाएगा। तीसरा, आश्रम के लिए पैसे मांगने नहीं जाना है। आणि चौथा, आश्रम को सभी धर्म मान्य होंगे। अशी 4 वाक्य। आता तिसऱ्यातलंच दुसरं इथं आहे, पाठ में प्रयुक्त पर्यायवाची शब्द लिखकर उनका स्वतंत्र वाक्यों में प्रयोग कीजिए। घर म्हणजे मकान आणि बोझ म्हणजे भार, यांच्यापासून तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे। यानंतर अभिव्यक्ति, पत्र लिखने का सिलसिला सदैव जारी रहना चाहिए। सिलसिला म्हणजे क्रम, पत्र लिहिण्याची पद्धत ही नेहमी चालू राहिली पाहिजे, याबद्दल आपलं मत। आणि उपयोजित लेखन, संदेश वहन के आधुनिक साधनों से लाभ हानी, आत्ताच्या नवीन काळामध्ये व्हॉट्सअप मेसेंजर किंवा इंटरनेट यांचे फायदे आणि तोटे, याच्यावर निबंध लिहायचा। यानंतर पान नंबर 79 वर या। 5 ठिकाणी गोलामध्ये शब्द दिलेला आहे, आंख, मुंह, दात, हात आणि हृदय। आता या प्रत्येकापासून मुहावरा सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे। आंख पासून मुहावरे कुठले बनू शकतात, आंखों से ओझल होना म्हणजे अदृश्य होना, आणि दुसरा आहे आंख भर आना म्हणजे आंखों से आंसू आना। मुंह पासून बनू शकतो मुंह मोड लेना म्हणजे ध्यान न देना, आणि मुंह की खाना यानी बुरी तरह हार जाना। दांत पासून बनणार दांत पीसना यानी क्रोधित होना, आणि दांत काटी रोटी म्हणजे गहरी दोस्ती। चौथा, हाथ पासून बनणार हाथ का मैल होना यानी बहुत आसान होना, आणि हाथ में आना यानी कब्जे में आना। हृदय पासून बनणार हृदय उछलना यानी बहुत प्रसन्न होना, आणि हृदय पसीजना यानी मन में दया आ जाना। उपयोजित लेखन मध्ये पत्रलेखन सांगितलेलं आहे। आता हे पत्रलेखन घरगुती स्वरूपाचं आहे। सगळं लेखन आपल्या डाव्या बाजूला मार्जिनला टेकून येणार,
पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा आपण ईमेल आय डी पाहिजेत आणि खाली ज्यानं पत्र पाठवले त्याचा पण ईमेल आय डी पाहिजेत. लिफाफा बंद झालेला आहे. लिफाफा म्हणजे लकोटा, प्रति, प्रेषक, तिकट हे जे आपण करत होतो पूर्वी ते बंद झाले. आता 8वी कविता आपली गंध नाही बेचूंगा हे या वर्षी पुरतं कॅन्सल झाले. आता 9वा पाठ बघा, याच्यावरचा स्वाध्याय. आता हा जरा अतिशय बारकाईने बघा. पान 86. अमृतलाल नागर जी के साहित्य सृजन में सहायक लेखक सनेही जी आणि अयोध्या सिंह उपाध्याय आणि पत्रिका है सरस्वती आणि गृहलक्ष्मी. उत्तर लिखिए. नागर जी की पहली कविता को प्रस्फुटित करने वाला अनुभव सन 1928-29 में साइमन कमीशन के बहिष्कार के समय किए गए लाठीचार्ज के अनुभव ने असे येणार. आणि नागरजी को अपने पिताजी के इस गुण से नागरजी अपने पिताजी के इस गुण से प्रभावित थे, किसी के दुख दर्द में तुरंत पहुंचने का गुण, हे त्याचं उत्तर येणार. आता नागरजी के साहित्य कृतियों का वर्गीकरण. कहाणीमध्ये 2 येणार, अपशकुन आणि प्रायश्चित. उपन्यास म्हणजे कादंबरी नाच्य बहुत गोपाल, महाकाल आणि खंजन नयन हे त्यांचे 3 उपन्यास आहेत. कवितामध्ये एकच आहे, कब लो कहो लाठी खाय, आणि अन्यमध्ये गदर के फूल. चौथा आहे नागरजी के समकालीन साहित्यकार. याच्यामध्ये 4 नाव आहेत, जगन्नाथदास रत्नाकर, प्रेमचंद, माधव शुक्ल आणि शरदचंद्र. कार्य लिखिए. आलोचक म्हणजे समीक्षा करणं आणि रचनाकार म्हणजे रचना करणं. आता आलोचना म्हणजे टीकाकार, टीका टिप्पणी करणे. नागरजी के प्रिय विदेशी लेखक. याच्यामध्ये पहिल्या चौकोनात टॉल्स्टॉय आणि दुसऱ्यामध्ये चेखव. 6वा आहे एक शब्द में उत्तर लिखिए. नागरजी के प्रिय लेखक रामविलास शर्मा. दूसरा, नागरजी के प्रिय आलोचक पाठक्रिया प्रतिक्रियाएं देने वाले पत्र लेखक. तीसरा, अपनी इस रचना के लिए नागरजी को बहुत लोगों से मिलना पड़ा, गदर के फूल. आणि चौथं, नागरजी का पहला उपन्यास महाकाल 1944 1944. 7वां, तद्धित शब्दों का मूल शब्द साहित्यिकचं साहित्य आणि विलायतीचं विलायत. आणि दुसरा आहे कृदंत शब्दों का मूल शब्द. खिंचावचं खींच अधिक आव, खींच पहिली वेलांटी आणि अनुस्वार, अधिक चिन्ह येणार, खींच अधिक आव. आणि लिखावटचं लिख अधिक आवट. उचित जोडिया मिलाइए. मी डायरेक्ट उत्तर सांगतोय. देसी और विलायती प्रभात कुमार मुखोपाध्याय, अपशकुन अमृतलाल नागर, आनंद मठ बंकिमचंद्र चटर्जी, रामचरितमानस तुलसीदास. अभिव्यक्तीमध्ये स्वमत आहे, ज्ञान तथा आनंद प्राप्ती का साधन वाचन म्हणजे वाचनाचे फायदे. यानंतर पान नंबर 87 वर या. हे जरा महत्वाचं आहे व्याकरण. पहिला प्रश्न आहे, आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, त्याच्यासमोर आपल्याला चार्ट दिलाय, मुख्य क्रिया आणि सहाय्यक क्रिया. आता याच्यातली मुख्य क्रिया तुम्ही लिहू नका, ती बोर्डाला विचारली जात नाही. फक्त सहाय्यक क्रिया लिहायची. आणि सहाय्यक क्रियेच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्यामध्ये जो शेवटचा शब्द असतो ती सहाय्यक क्रिया असते. मग ती पहिली म्हणजे जे शब्द आलेला आहे तो शब्द पण लिहायचा आणि त्याची मूळ क्रिया पण लिहायची. फॉर एक्झाम्पल, पहिलं, उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पडा. याच्यामध्ये सहाय्यक क्रिया म्हणजे दुसऱ्याच कॉलममध्ये डायरेक्ट तुम्ही लिहा, पडा कंसात पडणं. आता याची मुख्य क्रिया आहे करना, पण ते लिहू नका. गाईडमध्ये याचं उत्तर दिले, आता जर लिहिलं असेल तर असू देत. आपल्याला बोर्डाला फक्त सहाय्यक क्रियाच विचारली जाते. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. आपलं जमलिंग नको. मुख्य क्रिया तुम्ही आता शोधली तर तुमचं कदाचित बोर्डाला चुकेल. म्हणून आपल्याला बोर्डाला काय येतंय, सहाय्यक क्रिया तेवढीच फक्त लिहायची. शेवटचा शब्द हा सहाय्यक क्रिया असतो. पहिल्याचं पडा पडना, दुसऱ्याचं लगे कंसात लग्ना, तिसऱ्याचं गई कंसात जाना, चौथ्यात उठे कंसात उठना, 5वं सके कंसात सकना, 6वं दी कंसामध्ये देना, पुढचं लगा कंसामध्ये लग्ना, पाया कंसामध्ये पाना, पहुंची कंसामध्ये पहुंचना, हवर चंद्रबिंदी, आणि शेवटचं गये कंसामध्ये जाना. एवढं जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला 1 मार्क पडला. वाक्यातला शेवटचा शब्द हा सहाय्यक क्रिया असतो, तो लिहायचा आणि कंसामध्ये त्याची
मूल क्रिया लिहायची. यानंतर तिसरा चार्ट. रिकाम्या जागी कुठले शब्द पाहिजेत बघा. चाची अपने कमरे से निकल रही थी, से अपादान कारक. मग इकडच्या कारक मध्ये येणार अपादान कारक, कारक चिन्ह येणार से. मैं बंडल को खोलकर देखने लगा, को कर्म कारक. आवाज ने मेरा ध्यान बटाया, ने कर्ता कारक. हमारे शहर में एक कवि है, में अधिकरण कारक. कितने दिनों की छुट्टियां हैं, की संबंध कारक. मानू रेल से ससुराल चली गई, से करण कारक. उन्होंने पुस्तक ले आने के लिए कहा, के लिए संप्रदान कारक. पर्यटन से बहुत ही आनंद मिला, से करण कारक. शरीर को कुछ समय के लिए विश्राम मिल जाता है, के लिए संप्रदान कारक. आणि बस से गोवा घूमने की योजना बनाई, से करण कारक. 11वां बुद्धिराम स्वभाव के सज्जन थे, के संबंध कारक. रूपा घटनास्थल पर आ पहुंची, पर अधिकरण कारक. आणि शेवटचं अरे यह बुढ़िया कौन है, अरे संबोधन कारक. परीक्षेमध्ये तुम्हाला कारक असणार, त्यावेळेला कारकांची 8 नावं उभी मांडता आली पाहिजेत, त्यांची विभक्ती चिन्ह मांडता आली पाहिजेत, तरच तुम्हाला हा कारकाचा प्रश्न सोडवता येणार. कारकाचा तक्ता तयार ठेवा. त्याचं साधं सोपं टेक्निक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क क कसं असं असं हा कोडवर लक्षात ठेवायचा. ही त्याची अध्याक्षर आहेत. क क कसं असं असं हे उभं मांडून घेतल्यानंतर कर्ता कारक, कर्मकारक, करण कारक, संप्रदान कारक, अपादान कारक, संबंध कारक, अधिकरण कारक ही त्यांची नावं लिहायची. आणि परत त्याची विभक्ती चिन्ह म्हणजे ने कोसे कोसे हे उभं मांडून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं हा तक्ता पाठ करा. तो जर पाठ असेल, तो जर तुम्हाला पटकन मांडता येत असेल, तरच तुम्हाला कारकाचा 1 मार्क मिळणार. ठीक आहे. आता यानंतर पान नंबर 88 वर या. उपयोजित लेखनामध्ये एक तक्ता दिलाय. परिच्छेदावर आधारित प्रश्न आपण बनवायचे आहेत. आता यापूर्वी आपण परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तर लिहित होतो, पण हा प्रश्न कौशल्याचा नवीन प्रश्न ऍड झालेला आहे. आपल्याला 5 प्रश्न तयार करायला सांगितलेले आहेत. साधे सोपे प्रश्न बनवायचे. फॉर एक्झाम्पल तिसरी जी ओळ आहे त्याच्यावर प्रश्न बनवू शकतो. रमन का एक साथी किस संबंध में प्रयोग कर रहा था, प्रश्न चिन्ह. आता इथं आपल्याला उत्तर लिहायला सांगितलेलं नाही, फक्त प्रश्न आपण बनवायचा. असा प्रश्न बनवायचा ज्याचं उत्तर त्या परिच्छेदामध्ये एका वाक्यात सापडलं पाहिजे. 2 वाक्यात सापडलं तर तुमचे मार्क गेले. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर फक्त एका वाक्यात सापडेल असा साधा सोपा प्रश्न बनवायचा. म्हणजे तिसऱ्या ओळीवर आपल्याला साधा सोपा प्रश्न बनवू शकतो. रमन का एक साथी किस संबंध में प्रयोग कर रहा था, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह. समजा तुम्ही प्रश्न बरोबर लिहिला आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरला तर तुमचा प्रश्न बोर्डाला चुकीचा मानला जातो. तुम्हाला तिथे 0 मार्क पडणार. म्हणून प्रत्येक प्रश्नानंतर प्रश्नचिन्ह अत्यावश्यक आहे. दुसरा प्रश्न बघा, 4थ्या वाक्यावर बनवू शकतो परिच्छेदामधल्या. रमन का एक साथी संदेह निवारण के लिए किसके पास गया. पुढचा प्रश्न परिच्छेदातल्या 6व्या ओळीवर बनवू शकतो. रमन ने किसके निबंध पढ़े, रमन ने किसके निबंध पढ़े, प्रश्नचिन्ह. ढच्या खाली नुक्ता, नुक्ता म्हणजे टिंब. 4था प्रश्न बनवू शकतोय शेवटून तिसरी ओळ जी आहे त्याच्यावर आधारित. रमन की खोज से कौन प्रभावित हुए, हुए एड़काए. रमन की खोज से कौन प्रभावित हुए किंवा कौन प्रसन्न हुए. आणि 5वा प्रश्न शेवटून तिसऱ्या ओळीवर बनवू शकतो. अध्यापक जोन्स ने रमन को क्या लिखने को कहा, अध्यापक जोन्स ने रमन को क्या लिखने को कहा. अशी 5 प्रश्न आपण बनवायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह पाहिजेत. पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपला एखादा प्रश्न चुकला तर आपले मार्क जायला नकोत. ऍक्च्युली आपल्याला बोर्डाला परीक्षेला 4 प्रश्न बनवायला सांगितले जातात. आपण ऍडिशनल 2 किंवा 3 प्रश्न बनवायचे. जास्तीत जास्त 7 प्रश्न बनवायचे. त्यापेक्षा जास्त लिहू नका. आपला वेळ वाया जाईल आणि पुढचा आपला काहीतरी स्वाध्याय लिहायचा अपूर्ण राहील, प्रश्न आपला अपूर्ण राहील.
यानंतर मेक इन इंडिया ही जाहिरात आपण बनवायची आहे. मग ती सुद्धा नेहमीप्रमाणे जाहिरात कशा पद्धतीने बनवायची आहे, सगळे मुद्दे, सगळी माहिती आली पाहिजेत, त्याला फ्रेमिंग पाहिजेत. आता जाहिरात किती बनवावी? आपल्या उत्तरपत्रिकेचं अर्ध पान निदान एवढी तरी आपली जाहिरात असली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं दुसऱ्या इकाईमध्ये पहिल्यापासून 9व्या पाठापर्यंत जेवढा आपला पोर्शन संपला आहे, बोर्डानं सांगितलेले धडे वगळून जेवढा आपला पोर्शन झालेला आहे, त्याच्यावरचा स्वाध्याय कसा पाहिजे हे मी तुम्हाला कॉमनली सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये तुमचं गडबडीने काय ऐकायचं राहून गेलं असेल, तुम्ही जर आधीमध्ये लेफ्ट झाला असाल, तर हा व्हिडिओ मी परत यूट्यूबला शेअर करणार आहे, ती लिंक बघा. परत एकदा तुम्ही स्वाध्याय ह्या पद्धतीने लिहिलाय का चेक करा. तशाच पद्धतीने तुमच्या वह्या पाहिजेत तरच वह्या चेक केल्या जातील. या पद्धतीने वही लिहिली नसेल तर तुम्हाला तुमचा स्वाध्याय पुन्हा लिहावा लागेल. म्हणून तुम्ही तुमचा स्वाध्याय अगदी या पद्धतीनं सोडवा. आता पुढचे 2 टॉपिक आपले राहतात. बुढी काकी हे पूरक पठण आहे. पूरक पठण म्हणजे स्थूल वाचन. हा पाठ जरा मोठा आहे, तत्पूर्वी तुम्ही तो वाचून ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या इकाईमध्ये एक शेवटची आपली कविता आहे, समता की ओर, ही सुद्धा वाचून ठेवायची आहे. पुढच्या ऑनलाईन तासांना आपण याच्यावर चर्चा करणार आहे. तर आज आपण दुसरी इकाई 1 ते 9 पाठ याच्यावरचा स्वाध्याय कसा सोडवायचा याची चर्चा केली. याप्रमाणेच तुम्ही आपला स्वाध्याय सोडवून पूर्ण ठेवायचा आहे. ठीक आहे. आता इथं आपला तास संपलेला आहे. आपण लेफ्ट होऊ शकता. धन्यवाद.